तर अभिनेता अभिजित खांडकेकरांच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालंय। मंगलमय वातावरणात गणराया विराजमान झालाय। खांडकेकर कुटुंबियांकडून जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात आले। या संदर्भात अभिजित खांडकेकरांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी तेजल चौकेकर यांनी। अभिनेता अभिजित सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। महाराष्ट्रात घरोघरी गणराज विराजमान झालेले आहे। मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर यांच्या नाशिकच्या घरी देखील गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहे। खरं तर पर्यावरणपूरक देखावे दरवर्षी ते करत असतात। यावर्षीचा आपण जर देखावा बघितला तर कलेशीच निगडित आहे। नेमका हा कशा पद्धतीने साकारला आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अभिनेते अभिजित खांडकेकर आहे। कलेची देवता असल्यामुळे त्याच्या मार्फत जे आम्ही कलाकार आमच्या क्षेत्रामध्ये काम करतो, लोकांचं मनोरंजन करतो, ते या देखाव्यातून दाखवायचा प्रयत्न होता, ज्याच्यामुळे आमचं हे काम चालू आहे। आमच्यासारख्या अनेक कलाकारांचं, मग ते लोककलेतले असतील, संगीतातले असतील, नृत्यातले कलाकार असतील, या सगळ्यांचं आमचं ज्याच्या आशीर्वादामुळे चाललं आहे, त्या गणेशाची ही रूपं, त्याच्या भक्तीची ही रूपं अशा मार्गातून दाखवायचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। आणि शेवटी 10 दिवस उत्सव असतोच, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सजवून आरामात ठेवणं जणू काही आपल्या घरचा पाहुणाच आहे अशी आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या भावना असते। त्याच भावनेने यंदाही आम्ही गणपती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।